आजपर्यंत लय वेळा भांडलोय तुझ्याशी, तुझ्यावर रागावलोय, तुझ्यापाशी येऊन रडलोय, पण आजपर्यंत तू घेतलेल्या प्रत्येक परीक्षेला तोंड दिलंय मी. कारण त्या प्रत्येक परीक्षेत माझी आप्पी माझ्याबरोबर होती. आप्पी ताकद आहे रे माझी. एवढी माझ्या आप्पीलाच माझ्यापासून लांब घेऊन गेलायस तू. तिच्याशिवाय कुठल्याच परीक्षेला नाही तोंड देऊ शकत मी. अरे ती सोबत नसताना ती फक्त आहे, कुठंतरी आहे. एका आशेवर 7 वर्ष काढलेत मी, पण आता तिच्याशिवाय नाही जगू शकत मी. लक्षात येई ना का तुझ्या? आता फक्त आप्पी ना अर्जुन एवढेच आहेत का? असं नाही ना. आता हक्कानी बापाचा आधार मागणारा, हक्कानी आईची माया मागणारा अमोल पण आहे ना आमच्याबरोबर. त्याचा विचार कर की. असा आता मोकळ्या हाताने त्याच्यासमोर गेलो आणि तो मायेच्या बुकेने माझ्या समोर आला. काय उत्तर देऊ त्याला? तो मला म्हणला की काय झालं आईचं? काय उत्तर देऊ त्याला? माझ्या आप्पू मा कुठे आहे असं म्हणलं तर त्याला उत्तर काय देऊ मला सांग ना तू. मी लढणारा माणूस आहे, मी परत लढायला तयार आहे. काहीतरी मार्ग तरी दाखव ना, काहीतरी मार्ग दाखव. हात सोडतो तुझ्यासमोर. हा बोल दीपे. हॅलो अर्जुन, अरे आप्याचा काही शोध लागला का? तिच्याबद्दल काही कळलं का? अरे शांत का झालास, बोल की. बापू आहो, सकाळपासून शोधतोय मी. सगळी गावं, वाड्या वस्त्या सगळं शोधलं, दवाखाने. याबद्दल काहीच कळा ना. अरे अर्जुन, बघ अरे आपणच असं हातपाय गाळून बसलं तर कसं होईल सांग ना. बघ आप्या सापडणारी काळ्या दगडावरची रेग आहे, पण आपण प्रयत्न करायला पाहिजेत ना. तुझ्या पद्धतीने तपास कर की. बघ इकडची काळजी करू नको, अमोलला सांभाळायला आम्ही आहे, घरातले आहे की त्याच्या बरोबर. बापू धीर खचायला लागला हो माझा. अर्जुन अरे असं म्हणून कसं चालेल? अरे देव पण शोधणाऱ्याला साथ देतो. आपणच असं हाताश होऊन बसलो तर आप्या कशी सापडेल सांग बरं. बघ तू तुझ्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेव. देव तुझ्या पदरात कधीच अपयश टाकणार नाही.